नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त। हे आहेत गाजराचे बी। हे मी माझ्या गच्चीवरील बागेत घालणार आहे, पेरणार आहे। तर त्यासाठी मी हे भिजवून घेतलेत। अगदी 15 मिनिटच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला ते पेरायचे बी। तर मी दाखवते तुम्हाला कसे करायचे ते। आणि हे माझे घरच्या भेंडीचे बी आहेत आणि हे जे दुसरे आहेत हे लाल माठाचे आहेत। हे मी जी झाडं लावली होती त्यातूनच मी गोळा केलेले आहेत हे, आणि हेच मी आता पुन्हा वापरणार आहे। तर ह्यासाठी आपण पहिल्यांदा गच्चीवर जाऊन ही माती मी थोडी पहिलं ओली करून घेतली होती। आता ह्यावर आपण हे गाजराचे बी टाकायचे आहेत। आपल्याला असे पसरून घ्यायचे आहेत नुसतेच, फक्त ते एका ठिकाणी जास्त पडणार नाहीत इतकीच काळजी घ्यायची आहे। आणि हे पसरून झाले की ह्यावर थोडी माती टाकायची आहे आणि पाण्यानं ओलं करून घ्यायचं आहे। थोडंसं अगदी पाणी शिंपडायचं वरून, म्हणजे ते त्याच्यात ओलावा राहील आणि ते चांगले हे होते, अंकुरित होतील। आता मी माती टाकून घेणार आहे याच्यावर, आणि माती टाकून झाली की मग आपल्याला एक त्यावरती काय तर झाकून ठेवायचं आहे, म्हणजे त्याच्यातला ओलावा उन्हामुळे नाहीसा होणार नाही। त्यासाठी मी ग्रो बॅगच एक वरती झाकलेली आहे, त्यामध्ये उन्हाचा त्याला तेवढा परिणाम होणार नाही आणि आपले बी लवकर अंकुरित होऊन प्रोसेस फास्ट होईल ती। त्यासाठी मी ह्याच्यावर आता ग्रो बॅग एक झाकून घेतली आहे। तुम्ही दुसरं काही झाकू शकता। तर मी माझ्या गच्चीवर भरपूर अशी झाडं लावलेली आहेत आणि माझा हा पहिलाच प्रयत्न आहे, ह्याच्या आधी काही लावलं नव्हतं। तर भेंडी अशी लावलेत मी, आता तुम्हाला दाखवीन काय काय। हे मी झाकून घेतलेलं आहे। हे ब्रोकली लावली आहे, थोडीशी ब्रोकली आली छोटी। ही भेंडीची दोन चार झाडं आहेत। त्याच्यानंतर लाल माठ लावला आहे हा, यात कोबीज आहे, थोडा लाल माठ पण टाकलं बी। त्यानंतर हा पालक ठेवला आहे बियासाठी, ह्यात पण एक कोबीज आहे। ही काकडीची रोपं आहेत। हे कलिंगड आहे, कलिंगडाचे 2-3 हे आलेले आहेत फळं। त्यात मी तुम्हाला एक हँड पॉलिनेशन करून दाखवणार आहे। हे आहे फिमेल फूल, त्याला असते खाली फळ, आणि मेल फूल असतं त्याला खाली फळ नसतं। मग आपल्याला काय करायचं असतं, हँड पॉलिनेशन करायचं असतं। ते का करायचं असतं की फळ गळून पडू नये आणि फळाची वाढ फास्ट व्हावी, यासाठी। हे फूल घ्यायचं आहे मेल फूल, आणि हे फिमेल फूलला असं फक्त त्या परागासात तिथं टच करायचं आहे। त्यानं काय होतं की त्याची ग्रोथ फास्ट होते आणि ते फूल गळून पडण्याचं शक्यता कमी राहते। आणि ह्याला मी आता खाद्य म्हणजे आता पहिल्यांदा